झिरो इन्व्हेस्टमेंट करून मीशो क्रिएटर क्लबवरून घरी बसून अर्निंग सुरू करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी पूर्ण एडिटिंग सहित दिलेला आहे. नमस्कार, मी दीपाली आणि तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत सांगणार आहे की एक मीशो क्रिएटर क्लब हा प्रोग्राम काय आहे आणि तो कसा रन होतो. ओके, आणि त्यामधनं आपण कमिशन मिळवून कसं अर्निंग करू शकतो या गोष्टीवरती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. मीशो क्रिएटर क्लब हा जो प्रोग्राम आहे तर तो कसा वर्क होतो. आपल्याला मीशो ॲप जे ॲप आहे ना ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे आवडतीचे प्रॉडक्ट आहेत, म्हणजे सपोज आपल्याला जर चांगले चांगले ड्रेसेस सेल करायचे असतील, म्हणजे ड्रेसेसवरती आपल्याला घालून जर चांगली माहिती द्यायची आहे, माहिती इन द सेन्स की आपल्याला तो ड्रेस रेयॉनचा आहे, कॉटनचा आहे असं सांगायचं आहे, 1 पीस आहे, 3 पीस आहे, त्याचा कलर काय, त्याचं प्राईस काय आणि ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण त्याची छान रील तयार करायची. त्या रीलमध्ये प्रत्येक गोष्ट सांगायची. त्या रीलमध्ये आपल्याला ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा आहे. त्या छान हुक लाईन द्यायची आणि ती रील आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती अपलोड करायची. जेव्हा आपण ती लिंक अपलोड MPP असं कमेंट येते तेव्हा आपली जी प्रॉडक्टची लिंक आहे ती त्या पर्टिक्युलर पर्सनच्या कमेंट बॉक्समध्ये जाते आणि त्यांनी जेव्हा तो प्रॉडक्ट जेव्हा परचेस केलेला असतो तेव्हा त्यांना त्यांचं प्रॉडक्ट भेटतं आणि आपल्याला कमिशन भेटतं. एकदम सिम्पल, म्हणजे सिम्पल हे सांगायचं की आपल्याला पण त्यामध्ये काहीतरी अर्निंग करता येते. जर तुम्ही पण हाऊसवाईफ असाल किंवा पार्ट टाईम जॉब शोधत असाल तर तुम्ही नक्की मीशो क्रिएटर क्लब हा प्रोग्राम जॉईन करा. आणि सगळ्यात छान आणि बेस्ट प्लॅटफॉर्म आहे हे. मी सुद्धा स्वतः एक्सपिरियन्स केले. यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं, म्हणजे कोण कोण यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतं. तर यामध्ये ज्यांचे इन्स्टावरती खूप कमी फॉलोअर्स आहेत ते सुद्धा लोक आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की जर आपण खूप सारे प्रॉडक्ट ऑर्डर केले आणि आपण खूप सारे प्रॉडक्ट जर रिटर्न करत असेल तर आपल्याला मीशो ब्लॉक करतं का किंवा काही ॲक्शन घेतं का. तर आपल्यावरती काहीच ॲक्शन वगैरे घेत नाही. कारण की त्या पण लोकांना माहिती असतं की आपण क्रिएटर आहोत आणि त्यामुळे ते आपल्यावरती कोणतीच ॲक्शन वगैरे घेत नाहीत. तर हे एकदम इझी आणि सिम्पली आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण व्हिडिओ कसा करायचा, त्याची लिंक कशी क्रिएट करायची, रील कशी अपलोड करायची, या प्रत्येक गोष्टीविषयी मी तुम्हाला छान माहिती दिली आहे. आणि तो स्वतः मी रेकॉर्ड केली आणि ती तुमच्यासाठीच ती तुम्हाला दाखवण्यासाठी केली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. हा जो मीशो क्रिएटर क्लब हा जो एक प्रोग्राम आहे तो खरंच खूप छान आहे, जो की मी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होती आणि मी हे काम केलं आहे. पण मला असं वाटतं की बऱ्याच जणींना घरी बसून काहीतरी करायचं असतं तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचंसुद्धा काम स्टार्ट करा. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू. आणि तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं बऱ्याच व्हिडिओजमध्ये, तर अजूनही तसंच प्रेम द्या आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू. गुगलला आपल्याला पहिल्यांदा मीशो क्रिएटर क्लब असं सर्च करायचं आहे. मग लिंक भेटते, लिंकवरती क्लिक करायचं आहे. ऑलरेडी माझ्याकडे माझं अकाउंट असल्यामुळे ना मी माझ्या हस्बंडचा नंबर इथे टाकते आणि हा नंबर मी इथे टाकलेला आहे. त्यानंतर मला OTP जनरेट झाला आणि तो OTP जस्ट आपल्याला क्लिक करायचा आहे आणि तिथे पुट करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे आणि नंतर हा असा डॅशबोर्ड इकडे ओपन होतो. हा डॅशबोर्ड ओपन झाला आणि तुम्ही बघू शकत असाल इकडे इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूब ह्या तिन्ही ऑप्शन तिथे दिसत आहेत. आणि इकडे नंतर आपल्याला आपण जो प्रोडक्ट मीशोवरनं ऑर्डर केला आहे ना त्याची आपण प्रॉपर रील तयार करणार. रील बनवताना आपल्याला छान हुक लाईन द्यायचं आहे जेणेकरून की लोक बघतील. प्रॉडक्टविषयी ऑनेस्ट आपल्याला रिव्ह्यूसुद्धा द्यायचा आहे. आणि नंतर मग आपण जेव्हा ही रील अपलोड करत असतो तेव्हा ती रील आपल्याला @मीशो ॲपला आपण टॅग करणार आहे. जसं की आपण एखाद्या दुसऱ्या यूट्यूबला वगैरे आपण हॅशटॅग देतो, रील्स जेव्हा इन्स्टावरती अपलोड करतो तसं हॅशटॅग देतो, तसं इथं @मीशो ॲप असं टाकायचं आहे आणि कमेंट फॉर लिंक असं करून ही जी रील आहे ना ती आपल्याला अपलोड करायची इन्स्टावरती. आणि छान असं कव्हर पेज द्यायचं जेणेकरून की ती कव्हर पेज बघून जे कोणते लोक आपले बघणार आहेत